माहुताला किंवा याचं काय कारण आहे किंवा एवढा मोठा हत्ती असून सुद्धा हा कसं काय एवढा बांधून राहू शकतो. तर तो एक छोटीशी गोष्ट सांगतो त्यामध्ये की म्हणे लहानपणापासून जो हत्ती छोटा असतो ना, त्यावेळेस त्याला मोठे साखळदंडाने बांधतो आपण त्याला, की तर त्यावेळेस तो खूप प्रयत्न करतो हलण्याचा, हे ट्राय हार्ड, पण तो होऊ शकत नाही. पण तो जसं जसं मोठा होत राहतो, त्याला असं वाटतं की ही साखळीमध्ये त्याला बांधून ठेवलं आणि आता मी याचं काही करू शकत नाही. नंतरच्या काळामध्ये छोटस दोर सुद्धा ते बांधलं, त्याला असं वाटतं आता मी काही करू शकत नाही, कारण ती मेंटॅलिटी त्याची झालेली असते की नाही आता माझं हे बांधलेलं आहे आणि मी काही करू शकत नाही आणि माझी ॲबिलिटी नाही. तर ही गोष्ट आपल्याला काय सांगते, की आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी लहानपणी असतात किंवा एक समाजामध्ये आपण चालत असतो, आपण बघत असतो आणि सगळे सांगतात, की "नाही होत नाही रे, आपल्याला नाही करू शकत." तर आपण तेच मनात घेऊन बसतो. येस, आय कॅन नॉट डू इट. तर आज ह्या माध्यमातून आपण जे आहोत, की हाच एक माझा सांगण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांना आहे, की तुमच्या मनामध्ये जे काही आहे, काही करण्याची इच्छा आहे, यू कॅन डू इट. मनामध्ये ज्या भावना असतात, तर त्या याच्या आपण त्या काढायच्या आहेत. जर तुम्हाला ह्या ज्या मनात भावना असतील, काही क्वेश्चन असतील, आन्सर आहेत, यू कॅन ऑल्वेज आस्क ऑन. आपण ते शेवटच्या ह्याच्यामध्ये घेऊया. आज आपला थर्ड सेशन आहे, कमिंग टू द अवर ओन एरिया ऑफ द डिस्कशन ऑन द करियर अपॉर्च्युनिटी इन द रेल्वेज. आपला थर्ड सेशन आहे. याच्यामध्ये आपण हे शेवटचं याच्यावर रेल्वेवरती घेऊ. याच्यामध्ये स्पेशली मी पी-एस-यू इन द रेल्वेज अँड ग्रुप बी-सी याची तयारी करून मी त्याला आज ह्या सेशनला एंड करेल. पण डोंट बी लाईन अप ऑर एंड अप विथ द डट, की म्हणली आपण रेल्वेवरती विचारणार आहोत हे. ट्राईंग टू कनेक्ट विथ एव्हरी करियर, की आपल्याला तयारी कशी करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी अव्हॉइड करायला पाहिजे, हाऊ टू यू कॅन लिंक विथ द अदर थिंग, की हाऊ यू शुड ग्रो युअर सेल्फ. तर ह्या गोष्टींचा आपण पूर्ण आढावा घेणार आहोत. तो लेट अस स्टार्ट विथ अवर जस्ट आय एम शेअरिंग माय प्रेझेंटेशन हिअर. ओके, दिसते सर्वांना? शेअर होते? येस सर. येस, येस. हे छोट्याशा हे अगोदर दाखवले, मी जो जास्ती बोलणार नाही कारण ऑलरेडी आपण याच्यावर डिस्कस केलेलं आहे. सिव्हिल सर्व्हिसमधनं आपल्याकडे येत आहे तुम्ही, तुम्ही सर्वजण यू कॅन ट्राय फॉर द सिव्हिल सर्व्हिस. आणि माझं सर्वांना एकच म्हणणं आहे की तुम्ही सिव्हिल सर्व्हिसचा ध्यास घ्या, आयदर इट इज एमपीएससी युपीएससी. बाकीच्या परीक्षा ऑटोमॅटिक इट बिकम द पार्ट. तर ह्या परीक्षा आहेत सिव्हिल सर्व्हिसमधनं 3 आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसमधनं 4 येतात. इंजिनिअरिंग सर्व्हिसचे मुलांना माहिती नसते नॉर्मली. बेसिकली द कॅन्डिडेट हू आर फ्रॉम द इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड दे नो अबाउट द गेट एक्झाम, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट एक्झामिनेशन अँड द इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. बाकीच्या मुलांना हे नाहीये. पण जे कोणी विद्यार्थी दोज हू आर द इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड और ITI करतायत, दे कॅन थिंक अबाउट इट. अँड काही डाऊट असतील, यू कॅन आस्क ऑन द चॅटबॉट और यू कॅन सेंड मी द मेल. आता बऱ्यापैकी मेल येत आहेत. आय एम हॅपी, मला आनंद वाटतोय की बरेच क्वेश्चन येतात, विचारतायत. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये जे काही पॅटर्न आहे आपण मागे डिस्कस केलेला आहे. ज्याला काही डाऊट असतील यू कॅन टेक इट. नंतर गो ऑन दिस इंटरव्ह्यू. जॉब स्ट्रक्चर मी तुम्हाला मागे सांगितलंय की बाकी याच्यामध्ये करिअर ग्रोथ कशी होते. असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट डिव्हिजनल ऑफिसर मधनं जेव्हा तुम्ही असता, एक 5-6 जिल्ह्यांचा भाग असतो. करिअर प्रोग्रेशन ग्रुप सी मध्ये जे अपॉइंटमेंट होतात तेच पुढे जातात. प्रोग्रेशन कसे आहेत, आपण आता याच्यामध्ये ग्रुप सी आणि डी याच्यावरती जे आपण मागील लक्ष दिलेलं आहे. मित्रांनो, विद्यार्थी तुम्ही, जसं मी मागेही बोललोय, अगेन एक छोटंसं एक हे करतोय. तुम्ही सगळ्या एक्झामची तयारी, म्हणजे तुम्ही मेन एक्झामची तयारी, जे एक्झाम तुमचं टार्गेट असेल, एखाद्या वेळेस तुमचं बँकिंग टार्गेट असेल किंवा दुसरं टार्गेट तुमचं, यू आर हॅव्हिंग टार्गेट अबाउट द स्टेट सिव्हिल सर्व्हिस और UPSC असेल. हे टार्गेट करा आणि बाकीच्या एक्झाम द्या. कोणाचं टार्गेट नुसतं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल, रेल्वे रिक्रुटमेंट सेल असेल किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, ओके, गो अहेड. तर त्या मुलांसाठी एक छोटंसं एक हे करतोय. तर तुम्ही मेन एक्झाम देत, बाकीचं टार्गेट करत, बाकीच्या रेल्वेच्या ह्या सगळ्या परीक्षा द्या टार्गेट असेल. तर कमिंग टू द कॅन्डिडेट हू आर सोलली प्रिपेरिंग फॉर द रेल्वेच्या साठी काय काय बघा. तुम्ही याच्यामध्ये ग्रेड पे 1900 पासून स्टार्ट होतो, 2000, 2400, 2800, 4600. तर रेल्वेमध्ये जे टॉप जे एक्झाम असतात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मध्ये, दॅट इज द 4600. त्याच्यामध्ये सिनियर इंजिनियर
सिनियर सेक्शन इंजिनियर होतात. जर तुम्ही ह्या एक्झाम मध्ये पास झालात आणि अपॉइंटमेंट झाली, समजा तुम्ही गृहीत धरा वयाच्या तुम्ही 22व्या वर्षी तुम्ही ही परीक्षा पास झाला सिनियर सेक्शन इंजिनियर, तुम्ही आयटीआय जी मुलं केलेली आहेत, आयटीआय मुलांना ह्या गोष्टी माहिती आहे म्हणून पुन्हा सांगतो, जी मुलं आयटीआय केलेली आहेत त्या मुलांनी जर इलेक्ट्रिकल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर मध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर मध्ये जर तुम्ही सिनियर सेक्शन इंजिनियर मध्ये जर तुम्ही परीक्षा पास झालात, तर यू कॅन बी अ आफ्टर 5 इयर, म्हणजे वयाच्या 22 मध्ये करून वयाच्या 5व्या वर्षी, म्हणजे गृहीत धरा तुम्ही 27व्या वर्षी तुम्ही यू कॅन अप्लाय फॉर द गॅजेटेड एक्झाम्स. ओके. आणि गॅजेटेड एक्झाम मधनं पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही 5 ते 8 वर्षामध्ये यू कॅन बी इन अ क्लास 1, म्हणजे यू कॅन गो ऑन द इक्विव्हॅलंट टू द युपीएससी सारख्या परीक्षेच्या ऑफिसरला तुम्ही फाईट करू शकता. परंतु तुम्हाला माहिती पाहिजे की मी 21व्या वर्षी आलो, 5 वर्षानंतर मला परीक्षेत तयारी करायची. तर दिस इज अ वन ऑफ द काइंड ऑफ एरिया, हे आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा साऊथ इंडियाच्या लोकांना माहिती नसतात. ह्या गोष्टी माहिती असतात नॉर्थ इंडियाच्या लोकांना आणि ही तयारी करतात. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये ज्युनियर लेवलला ज्युनियर इंजिनियर, कमर्शियल क्लर्क, ट्रॅफिक क्लर्क, नंतर लोको इन्स्पेक्टर, लोको ड्रायव्हर, पायलट जे असतात त्या परीक्षा, मिड लेवलला गार्ड, स्टेशन मास्टर, ट्रॅफिक इन्स्पेक्टर. इंजिनिअरिंग मध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर, सेक्शन इंजिनियर, याच्यामध्ये आयटीआय जी मुलं केलेली आहेत, मी स्पेशली आता यांच्यासाठी बोलतोय, जे इलेक्ट्रिकल आयटीआय डिप्लोमा केला असेल, मेकॅनिकल केलं असेल, त्या मुलांना सुद्धा हे अप्लाय करायला लावा. खूप छान आहे. नंतर कमिंग टू द पॉइंट मी खाली सांगितले बघा, ज्युनियर इंजिनियर आफ्टर 5 इयर ऑफ सर्व्हिस दे कॅन अप्लाय फॉर द ग्रुप बी. आफ्टर ग्रुप बी नंतर त्यांना 7 to 9-10 इयर मध्ये क्लास 1 भेटतं. आणि क्लास 1 मध्ये आल्यानंतर तुमचं प्रोग्रेशन, करिअर प्रोग्रेशन आहे, दॅट गोज ऑन द सेम लाईन ॲज युपीएससी कॅन्डिडेट का. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल, की मुलांना हा एक ऑप्शन खूप सुंदर राहतो. ओके. नाउ कमिंग टू द नेक्स्ट इज आरआरबी आरआरसी प्रिपरेशन. आता तुम्ही बघा, आरआरबी आरआरसी प्रिपरेशन मध्ये मुलं कुठं चुका करतात आणि बाकीच्या मुलांमध्ये. आरआरबी आरआरसी चे काही लोक एक ठोकळे म्हणतो आपण त्याला, किंवा बुक्स म्हणतो. आरआरबी आरआरसी चे बुक्स येतात. आर्यन पब्लिकेशन येतं, अग्रवाल येतं, दिशा पब्लिकेशन, टाटाचे येतात. तर याच्यामध्ये कसं असतं, हिस्ट्रीचा एक प्रोग्राम असतो, जिओग्राफी हे. तर याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला अंडरस्टँडिंग येत नाही आणि याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता असतात. ज्या क्वेश्चन तुम्हाला लॉजिकल वर आलेले असतात, त्या याच्यावरती आलेले असतात, त्याचं उत्तर देताना चुका होतात. तर मित्रांनो, तुम्ही आयदर स्टाफ सिलेक्शन करा, यूपीएससी करा, एमपीएससी करा. मित्रांनो, एनसीईआरटी ची पुस्तक हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, ह्या चारी मधले 6वी ते 12वीचे पुस्तक वाचा. कमीत कमी 3 ते 4दा रिडिंग करा. त्याच्या मायक्रो नोट्स बनवा. प्रिपरेशन तुम्ही कशाचंही करा, कोणत्याही एक्झामचं करा, तुम्हाला मायक्रो नोट्स बनवणं भागच आहे. जर तुम्हाला 1 वर्षात परीक्षा काढायची असेल, 2 वर्षात काढायची असेल, तर तुम्ही ते जर केलं नाही तर 5 वर्ष, 10 वर्ष राहा, काहीही फायदा होत नाही. ओके मित्रांनो. तर दिस इज अ काइंड ऑफ थिंग. तर एनसीईआरटीचं पुस्तक सगळ्यांनी वाचा आणि यू विल एन्जॉय. आयदर तुम्ही ते तुम्हाला हिंदीमध्ये भेटतील, इंग्लिशमध्ये भेटतील, काही पुस्तक इंग्लिशमध्येच राहतात, पण खूप एन्जॉय करू शकता ती पुस्तक वाचताना. नंतर कमी टू द पॉइंट ऑफ लोकसत्ता, मराठी मुलं असतील, लोकसत्ताचा एक मराठी पेपर वाचा. टाइम्स ऑफ इंडिया इज वन थिंग. हिंदूची काही गरज नाही याच्यासाठी. लोकसत्ता आणि टाइम्स ऑफ इंडिया इट कॅन बी. आणि जर तुम्हाला वाचायची इच्छा नसेल, ठीक आहे, कॉम्पिटिशन सक्सेस नावाचं बुक आहे, किंवा बाकीचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे मॅगझिन आहे, एक पुस्तक वापरू शकता. आरआरबी आरआरसी, बरेच मला ह्यावेळेस 4-5 मेल आले, त्यांनी विचारलं आरआरबी आरआरसी चे पुस्तक काय. तर आर्यहन पब्लिकेशन हे काही चांगली पब्लिकेशन आहे, मी बघतो, अग्रवाल हे, यू कॅन गो. पण मित्रांनो, आरआरबी आरआरसी ची जी क्वेश्चन बँक आहे त्याला तुम्ही जास्त फोकस करा. प्रिपरेशन गाईडलाईन मी जसं मागे बोललो, मायक्रो नोट्स करा, रिवाइज मायक्रो हे करा. फ्यू बुक्स ऑन द, जास्ती पुस्तक न वाचता तुम्ही कमीत कमी पुस्तक वाचा. आणि महत्वाचा मुद्दा मी मागेही सांगत आलोय, की चांगले मित्र बनवा, जी सिरियस प्रिपरेशन करतात, मेहनत करतात, त्या मुलांसोबत तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासोबत डिस्कशन करा. आणि काय होतं माहितीये का, असं नाही की तुम्ही त्यांच्यासोबत राहा गाईड, असं नाही. तुम्ही त्यांच्यासोबत राहिल्याने, बोलल्याने सुद्धा यू लर्न मेनी थिंग्स. आपण हे गाईड क्लासला जाऊन शिकू शकत नाही. जे काही सिल्ली मिस्टेक आपण करतो प्रिपरेशनच्या काळामध्ये, ते मित्रांमध्ये बोलल्यानंतर येतं. याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला फालतू गोष्टी ऐकायच्या आहेत, फालतू गोष्टी लक्षात. तुम्हाला कळलं पाहिजे काय गोष्टी ऐकायच्या आहे, काय गोष्टी ऐकायच्या नाहीत.
आणि मी तुम्हाला मागेही बोललो, की काय-काय ट्रिक तुम्ही करायचे आहेत. तुम्ही छोट्याशा मायक्रो नोट्समध्ये करताना. त्या गोष्टी तुम्ही मागचे जे काही व्हिडिओ आपले आहेत त्याच्यावर फोकस करा. कमिंग टू द पॉइंट आर-आर-बीच्या पुस्तकामध्ये क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड ज्याला खूप महत्त्वाचं ज्याला बँकिंग तयारी करायची आहे तर ते आर-एस अग्रवालचे कॉम्पिटिटिव्ह बुक्स सुद्धा वापरू शकतात. अग्रवालचे रिझनिंगची एक छान प्रॅक्टिससाठी एम के पांडेचे बुक्स आहेत. जनरल आता काही मुलांना त्याच्यामध्ये सुद्धा खूप कमी बुक्समध्ये तयारी करायची तर लुसेंट म्हणा, इंडिया इयरबुक बाय गव्हर्नमेंट ही 2 पुस्तकं तुम्ही छान तयारी करू शकता. तर दीज आर द ऑल काइंड आणि कमिंग टू द पॉइंट ऑफ द क्वेश्चन बँक आर-आर-बी, आर-आर-सीचे जे क्वेश्चन बँक आहेत, त्या याच्यामध्ये मित्रांनो एक लक्षात घ्या आपल्या ज्या चुका होतात. आपण क्वेश्चन पेपरच सॉल्व्ह करत आपण क्वेश्चन बँक सॉल्व्ह करत होतो. क्वेश्चन बँक म्हणजे काय? मी 1, 2, 3 करतो तसं नाही. प्रिपेअर यू हॅव टू सॉल्व्ह द पेपर इन एक्झॅक्ट सेम कंडिशन. जसं आता आपण आता एक्झाम हॉलमध्ये तयारी करतो. सेम टाईमची तुम्ही एक टाइम ठरवा, की मला 2 ते 4 किंवा सकाळी 10 ते 12 मला ही तयारी करायची आणि याच्यामध्ये आता मी दरवाजा, रूम लावून लॉक करून मी त्या टाईममध्ये स्टार्ट करणार, त्या टाईममध्येच बंद करणार. तशा टाईपमध्ये तुम्हाला एक्झाम पेपर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. सॉल्व्ह केल्यानंतर माझे कुठे चुकलेत, तुम्ही आता सॉल्व्ह केलं एकदमच बसायचं नाही. यू टेक अ 1 अवर, 2 अवर ब्रेक. इकडे-तिकडे फिरा, मित्रांना बोला. मग संध्याकाळनंतर एक लांब श्वास घेऊन पुन्हा तयारीला बसा, की आता मी माझा पेपर चेक करणार. 100 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले, त्याच्यातले कुठले क्वेश्चन मला आले नाही, ते वेगळे ठेवा. जे क्वेश्चन आले आणि चुकलेत, त्याची एक यादी बनवा. जे चुकलेत, त्याची यादी बनवून त्याच्यावरती तयारी करा. मित्रांनो, हे मी पुन्हा-पुन्हा असं सांगतो कारण मुलं विसरतात. कारण काय होतं माहिती का? कळतं पण वळत नाही म्हणतात. त्या गोष्ट आहे. आपल्या मित्रांचं काय होतं, की आपण एक तेच करतो. एक तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, की जसं मी हे का सांगतो तुम्हाला? छोटीशी एक माझ्या डोक्यात एक गोष्ट आली ती एक सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळतं. एक लाकूड तोड्या असतो म्हणजे 2 लाकूड तोडे असतात. एक लाकूड तोडा जातो आणि दिवसभर तो काम करतो. शेवटी त्याच्याकडनं 4च झाडं तोडतात किंवा 4च झाडं तुटली जातात. आणि दुसरा असतो, तो त्याचाच मित्र असतो आणि दिवसभरात तो 10 झाडं तोडतो. तर तो मित्र बघतो, "अरे, मी तर 4च झाड तोडले, हा 10 झाड तोडतोय." तर तो मित्र त्याला विचारतो, "काय करतो?" म्हणे. म्हणे मित्रा म्हणे, "मी काय करतो?" म्हणे, "प्रत्येक झाड तोडलं, की माझ्या हातोडीला माझ्या माझ्या जे आहे मी ज्याच्याने कापतो त्याला मी धार लावतो. मी त्याला 10 मिनिटं धार लावतो. त्याच्यामुळे त्याची जी शार्पनेस आहे ती वाढते. त्याच्यातनं काय महत्वाचं आहे, की आपण जे करतोय अभ्यास, त्याला दर वीकली, दररोज आपला किती अभ्यास झाला, त्याचा किती छान नोट्स काढल्या, ह्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत मित्रांनो. आपण ह्याच ठिकाणी विसरतो, की अभ्यास करतोय. आपण काय करतो, गाढव मेहनत करतो मित्रांनो. वी डू द डॉन्की वर्क. आणि तिथंच आपलं चुकतं आणि सक्सेसफुल व्यक्ती आणि नॉन सक्सेसफुल याच्यामध्ये हाच फरक आहे. स्मार्ट वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो. तर आपण ते स्मार्ट वर्कमध्ये येतोय, की आपण जे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतोय, त्या क्वेश्चन पेपरवरती वी हॅव टू फोकस आणि वी हॅव टू वर्क हार्ड, की आपली जी स्ट्रॅटेजी ती चुकतच नाहीये ना, पुस्तक तर बरोबर आहेत ना, आपण जास्त तर वाचत नाहीये ना आणि हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही ज्या काही एक्झामला तयारी करून जाताय, त्याच्या अभ्यास हा सिलेबसच्या बाहेर जाऊ नका. एक्सेप्ट करंट अफेअर. एम-सी-क्यू असो, मेन्स असो, कोणतीही परीक्षा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारत नाही. ओके? आलं सगळ्या मित्रांनो लक्षात? तर ही गोष्ट तुम्ही कोणी विसरू नका. दॅट इज अ काइंड ऑफ व्हेरी मच काइंड ऑफ थिंग. मित्रांनो, आता आपण जे बोललो दॅट इज अबाउट द आर-आर-बीच्या एक्झामवरती बोललो. आर-आर-सी बाबतीत तुम्ही बरेच काही जणांनी ऐकलं असेल. ओके. आर-आर-बी बाबतीत की सॉरी आर-आर-सीसाठी. आर-आर-सी परीक्षा ही जी आहे इट इट इज ऑन द डन ॲट द झोनल लेव्हल. ओके. आर-आर-सी ही परीक्षा ही आर-आर-बी लेव्हलच्या धर्तीवर होते. फक्त आपल्याला वाटतं थोडा बहुत हे फरक, थोडासा फरक असतो, पण सगळा पॅटर्न, स्टडी हे सगळं सेम असतं.
इट इज कॉल्ड द ग्रुप डी पोस्ट. पहिल्यांदा अगोदरला ग्रुप डी म्हणा, आता त्याला ग्रुप सी मध्ये करतं, पण त्याचा जो जॉब स्ट्रक्चर आहे ग्रुप डी आहे, म्हणून त्याला मी तुम्हाला जस्ट एक सगळ्यांना सांगतो ग्रुप डी. माझं मित्रांनो, ही सुद्धा परीक्षा द्या. आज मी तुम्हाला सांगतो, रेल्वेमध्ये माझ्याकडे ग्रुप डी मध्ये पीएचडी केलेली मुलं भेटलीत मला. मला ज्यावेळेस मी त्यांना बघितलं, इट इज व्हेरी बॅड. मला काय अभिमान वाटला नाही त्याचा, पण किती गरज असते जॉबची किंवा किती कठीण आहे काळ. आणि तो मुलगा मला आता आठवतो, मुंबईमध्ये भेटला होता. ही वॉज फ्रॉम द पंजाब. तर कोणतीही नोकरी वाईट नाहीये, काही नाहीये. तर मित्रांनो, कमिंग टू द पॉइंट ऑफ ग्रुप डी. ग्रुप डी मध्ये ज्या काही पोस्ट असतात त्याला खलासी म्हणतो रेल्वेमध्ये. इंजिनिअरिंग याच्यामध्ये, बाकीच्या याच्यामध्ये खलासी म्हणतो. खलासी इलेक्ट्रिकमध्ये असतात, मेकॅनिकल मध्ये. त्यांना जे जेवढे काही स्किल्ड नॉन स्किल्ड वर्क आहेत किंवा मॅन्युअल वर्क आहेत त्यांना ते दिली जातात. नंतर असतात ट्रॅकमॅन, जे ट्रॅकवरती काम करतात, ट्रॅकमॅन. मित्रांनो, सॅलरी इज नाव स्टार्ट विथ द 18,000 ग्रेड पे प्लस एरिया डिअरनेस अलाउन्स. तर मी सांगतो, अराउंड अराउंड 30,000 रुपये पगार त्यांच्या हातात पडतो विथ HRA, ट्रॅव्हलिंग अलाउन्स अँड बाकीचे करून. तर इट इज नॉट बॅड जॉब. इट इज व्हेरी इट इज व्हेरी वन ऑफ द नाईस जॉब. हेअर यू कॅन ग्रुप डी मधनं ग्रुप सी जाऊ शकतं. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ ग्रुप डी. ग्रुप डी मध्ये खलासी, ट्रॅकमॅन, टेक्निशियन, नंतर याच्यामध्ये बाकी हेल्पर जे असतात, ही लोक जी काम करतात. नंतर पिऊन असतात, सफाई कामगार असतात, हे ग्रुप डीच्या पोस्टमध्ये येतात. आणि दॅट इज रिक्रुटेड थ्रू द रेल्वे रिक्रुटमेंट सेल. एक्झाम पॅटर्न हा सेम आहे, त्याच्यावर मी काही जास्ती बोलणार नाहीये. पण प्लीज मित्रांनो, ग्रुप डी, जर तुम्ही आता सगळ्या परीक्षा RRB रेल्वे मिनिस्ट्री मागे होत, पण रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या जे परीक्षा आल्या, नोटिफिकेशन आलं, प्लीज भरा. दिस इज वन ऑफ द गुड काइंड ऑफ थिंग. तर मी जसं आता सांगितलं, जसं ग्रुप डी मधनं याच्यामध्ये, ग्रुप डी मधनं ग्रुप सी मध्ये तुम्ही कसं परीक्षा पास होता, प्रमोशन होता, याचा एक छोटासा चार्ट दिलेला आहे. यू कॅन सी इट. आय विल नॉट स्पेंड मच मोर टाइम. इफ यू हॅव एनी वन डाऊट, आय विल डेफिनेटली क्लिअर हिअर. बट इफ यू कम्पेअर विथ द ऑल सॅलरी, 1800 ग्रेड पे मधनं मुलाला 30,000 आहे. ग्रुप सी मध्ये गेलात तर 1900 ग्रेड पे. तर सॅलरीमध्ये हार्डली एक 3 ते 4 हजाराचा फरक पडतो ग्रुप डी ग्रुप सी मध्ये, जस्ट एक इनिशियल ग्रेड पेला. बट इफ यू गो ऑन द हायर लेवल, 46 ग्रेड पेला, तर इट युअर सॅलरी स्टार्ट इन डिफरन्स इन द 50,000 to 70,000 रुपये. तर मित्रांनो, दिस आर द ऑल काइंड ऑफ. तर मित्र, याच्यामध्ये तुम्ही काही असं शंका ठेवू नका. तर समअप करतो आता, आणि त्याच्यानंतर वी विल गो फॉर द पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. कंपन्या ज्या रेल्वेमध्ये आहेत त्याला तुम्ही कसं अप्लाय करू शकता. अदर देर आर द काइंड ऑफ टू वे ऑफ अप्लिकेशन, जे मी तुम्हाला नंतर सांगतो. आता कमिंग टू द पॉइंट, UPSC मध्ये आपण आतापर्यंत बघितलंय, ग्रुप ए मधनं सिव्हिल सर्व्हिस, इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये अप्लाय होतं. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामधनं ग्रुप सी साठी हे होतं. RRC मधनं ग्रुप डी मध्ये. ग्रुप ए मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलंय, दॅट इज ऑल. तर मी आय डोंट टेक मोर टाइम हिअर नाऊ, बिकॉज आपल्याकडे टाइम कमी आहे. नेक्स्ट 20 मिनिटांमध्ये वी आर गोइंग टू सम ऑफ द पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग याच्यावरती. मित्रांनो, आताच्या ह्या याच्यामध्ये मागच्या 12 सेशन आपले चालत आहेत नाव, अराउंड 12 सेशन असेल आजचं. ह्यामध्ये मी बघितलं की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्या ज्या आहेत त्याच्या बाबतीत मुलांना माहितीच नाहीये. म्हणून हे सेशन चालू असताना रेल्वेचं मला एकदम लक्षात आलं की रेल्वेच्या एवढ्या कंपन्या आहेत, अराउंड 40 कंपन्या असतील आपल्या रेल्वेच्या. तर 40 कंपन्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत. हे आहेत जसं IRCTC, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, त्याला IRCTC म्हणतो. तुम्ही आज जे तिकीट काढताय, ती एक रेल्वेची कंपनी आहे. RVNL, रेल विकास निगम लिमिटेड. मग रेलटेल ऐकलं असेल, रेल्वे टेलिकम्युनिकेशन. तुम्ही क्रिस ऐकलं असेल, जे नवीन इनोव्हेशन बनवतं. नंतर तुम्ही कंटेनर कॉर्पोरेशन ऐकलं असेल. ह्या ज्या कंपन्या आहेत, लिस्टेड कंपन्या आहेत शेअर मार्केटमध्ये. मित्रांनो, आनंदाची गोष्ट काय आहे, ह्या ज्या कंपन्यामध्ये जे हायर लेवलचे जे ऑफिसर येतात, दॅट कम फ्रॉम द ऑल रेल्वेज. आणि जे बाहेरनं बाकीचे जे नॉन म्हणजे बाकीच्या ज्या मॅनेजरियल पोस्ट आहेत किंवा त्याच्या समकक्ष ग्रुप अँड CD मध्ये असतात, ह्या सगळ्या त्यांच्या सेपरेट एक्झाम थ्रू येतात. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा UPSC MPSC देतायत, मित्रांनो, यू आर गिव्हिंग अदर एक्झामिनेशन्स लाईक
तुम्ही RRB, RRC देताय, तर ह्या परीक्षेचे सुद्धा तुम्ही नोटिफिकेशन बघत जा. याच्यामध्ये सुद्धा खूप अपॉर्च्युनिटी येतात. तर मी जस्ट तुम्हाला एक छान सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जसं बाकीच्या कंपन्या बाबतीत आपण एक वेगळं एक सेशन घेणार आहोत. कारण बऱ्याच मित्रांनी मला विचारलं, की "सर म्हणे गेट काय असतं? गेट कुठे अप्लाय करतात? आणि कुठल्या-कुठल्या एक्झाम देऊ शकतात? किंवा गेट व्यतिरिक्त काय-काय देऊ शकतो?" त्याच्यासाठी आपण एक वेगळी सेशन, एक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जसं ONGC आहे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, नंतर आपलं रेल इलेक्ट्रिफिकेशन आहे. बाकीचं आपलं भारत हेवी इलेक्ट्रिकल भेल कंपनी आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आहे. ह्या ज्या कंपन्या आहेत, अराउंड आपल्याकडे 300 प्लस कंपन्या गव्हर्नमेंटच्या आहेत. त्याच्यापैकी महारत्न कंपन्या आहेत. 13 नवरत्न कंपन्या आणि मिनीरत्न ह्या 74 कंपन्या आहेत. तर विचार करा, तुम्ही येणाऱ्या किती अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये, पण आपल्या मित्रांना त्या माहितीच नसतात. तर ह्या येणाऱ्या याच्यामध्ये आपण वेगळं करू. पण आज आपण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्या अंडर रेल्वेज आपण बघणार आहोत. त्याच्यावरती छोटासा आढावा घेणार आहोत. कसं-कसं अप्लाय करायचं आहे, कुठे-कुठे आपण याच्यामध्ये मिस होतो, कुठे याच्यावरती अवेलेबल राहतील आणि ह्या एक्झामचं कसं तयारी करायची याच्यावर आपण छोटीशी एक 5-10 एक 10 मिनिटं, 12 मिनिटं आपण याच्यावर काम करणार. कम ऑन टू द पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. मित्रांनो, तुम्ही बघाल रेल्वेमध्ये जे आहेत पब्लिक सेक्टर अंडर कंपन्या, हे रेलटेल आहेत, स्क्रिस म्हणजे सेंट्रलाइज रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम, कंटेनर कॉर्पोरेशन, आरव्हीएनएल, DFCCL आहे बघितला. भारतामध्ये जी कॉरिडॉर असतं, म्हणजे तुम्ही जनरल स्टडीमध्ये बघितलं असेल, ईस्ट आणि वेस्ट कॉरिडॉर, त्याला जे बांधलेलं आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन केलं आहे DFCCL, डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. बाकीचे ONGC, भेल याच्यावर आपण आज याच्यावर बोलणार नाही आहोत, तर आपण रेल्वेच्या याच्यावरती बोलणार आहोत. मित्रांनो, ह्या एक्झामसाठी रेल्वेमध्ये जे PSU आहेत, त्यांच्या तयारीसाठी अ, आपण वेगळं याच्यावर मी जसं सांगितलं दॅट इज द सेम थिंग. पण मुद्दा येतो याच्या नोटिफिकेशन आणि याचे जे तयारीसाठी जे अपॉर्च्युनिटी येतात, त्या कुठे अवेलेबल असतात, तर त्यांच्या वेगवेगळ्या त्यांच्या वेबसाईटवर असतात. तुम्ही IRCTC गेलात, IRCTC वेबसाईटवर तुम्हाला भेटणार. त्यांच्या कुठे-कुठे व्हॅकन्सी आहेत. तुम्ही गेलात रेलटेलवरती, रेलटेलचे जे व्हॅकन्सी असतात, त्याच्यावरती त्यांचे जे व्हॅकन्सी आहेत ते त्यांच्या वेबसाईटवर येतात. तर ह्या एका जागी आत्ताच्या कंडिशनला कुठेही येत नाहीत. काही 2-3 वेबसाईट आहेत. त्या तुम्हाला नंतर मी शेवटी सांगतो. PSU फ्री ह्या ज्या वेबसाईट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला भेटतात. तर मित्रांनो, ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या डोक्यात राहिल्या पाहिजेत. तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जी विद्यार्थ्यांना गरज आहे जॉब, दे कॅन अप्लाय दॅट वे. ह्या ठिकाणी वेगळी काही वेळेस वेगळी परीक्षा घेतली जात नाही. डायरेक्ट तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा बोलवतात. तर दॅट इज अल्सो वन ऑफ द थिंग. दिस इज वन थिंग. नाऊ कम टू द सेकंड इज द गेट एक्झाम. गेट एक्झाममध्ये मित्रांनो, इट इज फॉर द स्पेशली टेक्निकली दोज कॅन्डिडेट हू आर द बीटेक आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी ते आहे कॅन्डिडेट. आणि वन्स यू गेट क्रॅक झालं, तर तुम्ही त्या स्कोरवरती यू कॅन अप्लाय फॉर दी पोस्टिंग इन टू द व्हॅरियस PSUs. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल, पण मी तुम्हाला सांगतो, जे मलाही नंतरच कळलं, की गव्हर्नमेंटच्या ज्या आपल्या सॅलरी स्ट्रक्चर आहेत, त्यांच्यापेक्षा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये जास्त सॅलरीज हाय असतात. ओके? हे मुलांना माहिती नसेल, त्यांचं सॅलरी स्ट्रक्चर पॅकेज वेगळं असतं. पण मित्रांनो, त्यांच्या सॅलरी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यापेक्षा नक्कीच हाय आहेत. आणि त्यांना इन्सेंटिव्हज असतात, बोनसेस असतात. हे गव्हर्नमेंटमध्ये आपल्याकडे नसतात. धिस इज वन ऑफ द थिंग, ज्या काही आपण पुढचं जेव्हा सेशन घेऊ, त्यांच्या सॅलरी स्ट्रक्चर वरती मी तुम्हाला सांगेन. धिस इज वन ऑफ द काइंड ऑफ गुड थिंग. कमिंग टू द नेक्स्ट, जसं मी तुम्हाला बोललो, की काही PSU मध्ये, स्पेशली रेल्वेमध्ये जे हायर लेवल आहेत, दॅट कम थ्रू द रेल्वे. पण बाकीच्या याच्यासाठी आहे. पण इफ यू थिंक अबाउट द अदर PSUs लाइक ONGC, ऑइल इंडिया कॉर्पोरेशन, BPCL, HPCL, भेल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्या काही कंपन्या आहेत, ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये जे काही मुलांची हायर लेवलची पोझिशन भरली जाते, ते डिपेंड अपॉन द गेट किंवा त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात. तर मित्रांनो, त्यांची एक्झाम झाल्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू नसतो ओनली, तर त्या इंटरव्ह्यू सोबत त्यांचे ग्रुप डिस्कशन असतात.
तर तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करणं, तुम्हाला बोलण्याची स्किल करणं, ह्या सुद्धा गोष्टी खूप गरजेच्या आहेत. पण नो डाऊट असं नाहीये की एखादा विद्यार्थी युपीएससी पास झाला नाही, एमपीएससी पास झाला नाही किंवा दॅट इज द ओनली लाईफ. युपीएससी आणि एमपीएससी पेक्षा खूप छान संधी तुम्हाला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये अवेलेबल क्लासरूम मध्ये असतात. मित्रांनो, तुम्ही युपीएससी एमपीएससी पास झाला तर स्टार्टिंग सॅलरी 60-70 आहे, ओके. बाकी पण यू हॅव 90,000 1 lakh सॅलरी स्टार्ट इन द पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. तर दिस इज अ काइंड ऑफ वन ऑफ द थिंग. आणि जर तुम्हाला अगोदर अनुभव असेल, यू हॅव द गुड ऑपॉर्च्युनिटी इन द पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. ओके मित्रांनो, आय होप तुम्हाला समजत असेल सगळ्या गोष्टी. काही डाऊट असतील, यू कॅन आस्क इन द चॅटबॉट. आय होप. मी काय ते चार्टबोर्ड बघत नाही. जेव्हा संपल्यानंतर मी आय विल ट्राय टू आन्सर द क्वेरीज हिअर. मित्रांनो, काही याच्यामध्ये असं नाही की तुम्हाला ऑन द बेसिस ऑफ एक्झामच, पण तुमच्या काही पोझिशन अशा येतात की तुमच्या अनुभवावरती यू कॅन अप्लाय फॉर इंटरव्ह्यू. अशा सुद्धा गोष्टी असतात, तर यू कॅन चेक इट आउट. कमिंग टू द पीएसयू, युपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये येतं स्टाफ सिलेक्शन हे. मित्रांनो, एक तुम्हाला सांगायचं राहिले. मागच्या वेळेस मी बोललो होतो, पण आता थोडं डिटेलमध्ये मला सांगावंसं वाटतं. आतापर्यंत काय व्हायचं, युपीएससीची जी मुलं कमीत कमी लास्टच्या इंटरव्ह्यूच्या स्टेजमध्ये 3,000 मुलं अप्लाय होतात, कॉल होतात इंटरव्ह्यूमध्ये युपीएससीला. आणि 1,000 मुलं अवरेज फायनल होतात. पण जी 2,000 मुलं असतात, त्या मुलांचं भवितव्य काहीच हे नसतं. आता युपीएससीने भारत सरकारने एक नवीन पद्धत सुरू केली. जी मुलं इंटरव्ह्यूला पास झाली नाहीयेत, त्या मुलांना डायरेक्ट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कडनं कॉल जात आहेत आणि दे आर पुट अप इन द क्लास 1 सर्व्हिसेस मध्ये. मित्रांनो, हे अगोदर नव्हतं, पण दिस इज वन ऑफ द गुड थिंग. मी हे आता माझ्या सोशल मीडियावर टाकणार आहे. तर मित्रांनो, आणि आता बाकीच्या कंपन्या सुद्धा अननेसरी दे डू नॉट वेस्ट अ टाइम. कारण युपीएससी मध्ये जी मुलं पास झालेली आहेत, दे आर ऑलरेडी टॅलेंटेड. प्रिलिम पास झालाय, मेन्स पास झालाय आणि इंटरव्ह्यू दिला, म्हणजे तो काही साधा व्यक्ती नाही. ही इज अ रिअली जेम ऑफ पर्सन, टॅलेंटेड व्यक्तिमत्व आहे. तर त्या मुलांना आता बऱ्याच कंपन्या, गव्हर्नमेंट आणि मला वाटतं काही काळामध्ये प्रायव्हेट कंपन्या सुद्धा त्यांना घेतील. आणि भारत सरकार त्यांना होऊ शकतं 70-80. दे विल गिव्ह 2 lakh 3 lakh रुपये सो डिपेंडिंग अपॉन द परफॉर्मन्स इन द इंटरव्ह्यू. तर दिस इज अ काइंड ऑफ वन ऑफ द थिंग. मित्रांनो, वी हॅव द नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर देअर. आणि पण माहिती असतं काय होतं माहिती आहे, आपण एकावरच फोकस करतो. आपल्या ह्या सिरीजचा फायदा आहे की तुम्हाला नंबर ऑफ न्यू थिंग्स यू गेट टू नो. तुम्हाला काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्हाला जेव्हा आपण फॉरेन एज्युकेशन बघू, तर तुम्हाला जाणवेल की जगामध्ये किती अपॉर्च्युनिटीज आहे. तर मला आता लवकरच वाटतं फॉरेन जे एज्युकेशन आणि अपॉर्च्युनिटीज आणि प्लेसमेंट याच्यावरती आपण लवकरच विचार करतो. मी 1-4 आठवड्यानंतर घ्यावं. मला विद्यार्थ्यांनी सांगितले की सर, एज्युकेशनवर लवकर सिरीज सुरू करा. तर एक पुढचा वीक किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग झाल्यानंतर आपण एक फॉरेन एज्युकेशनचं घेऊ. पण तुम्हाला एक जाणवेल की इतकं जग मोठं आहे, पण छोटं सुद्धा आहे, जर त्या गोष्टी कळाल्या तर. ओके. खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याला, पण ते कळलं पाहिजे. आणि महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, प्लॅनिंग करा. प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एक मित्रांनो, 4 गोष्टीवरती लक्ष नका देऊ. टार्गेट एकच करा, फोकस एकच करा. प्लॅन बी राहू द्या, प्लॅन सी राहू द्या. पण डू ऑर डाय करा मित्रांनो. नाहीतर आपण काय करतो, मला आज हे नाही झालं तर मी फॉरेनला जाईल, फॉरेन नाही झालं तर मग मी शेतात जाईल. असं नका करू. एकच टार्गेट करा. ओके. कमिंग टू द पॉइंट इन द जॉब्स इन द रेल्वेज. मग इथं बघाल तुम्ही मित्रांनो, किती कंपन्या आहेत. अराउंड आपल्याकडे 300 कंपन्या आहेत. सम ऑफ द मेजर मी आता बोललो, पण आपण भविष्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये भेल आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जे इंजिनिअरिंगमध्ये आहे. ऑइलमध्ये बघा, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पब्लिक कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. पॉवर एनर्जीमध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन, खाली भारत संचार निगम लिमिटेड. मायनिंगमध्ये स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया,
नॅशनलाइज नॅशनल ऑथॉरिटी लँग्वेज कॉर्पोरेशन, न्यू मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, फायनान्समध्ये LIC, ग्रुप इन्शुरन्स कॉर्पोरेशन, हाऊसिंग अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. असं तुम्हाला एक कळलं पाहिजे की एवढ्या तुम्हाला ज्या कंपन्या आहेत त्यांची नावं माहिती पाहिजे बेटा. मित्रांनो, तुम्हाला असं मी का सांगत होतो की ह्या कंपन्या तुम्ही जेव्हा अभ्यास करताय मित्रांनो, ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला, जसं आता खाली बघा इरडाई आहे. इरडाईचं लांबून तुम्हाला मित्रांनो माहिती पाहिजे, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. हे क्वेश्चन तुम्हाला RRB RRC मध्ये येतात. आर यू गेटिंग माय पॉईंट मित्रांनो? की ही जी साईडमध्ये तुम्हाला एक एक प्रश्नाचं ह्या याच्यामध्ये आलं पाहिजे. तुम्हाला जर येत नसेल त्याचा अर्थ आपला अभ्यास कमी आहे, नॉलेज कमी आहे. तर एक जस्ट तुम्हाला उदाहरण दिलं मी. कमिंग टू द पॉइंट ऑफ PSU. मित्रांनो, ह्या एवढ्या मोठ्या PSUज आहेत. तुम्ही जर ह्या याच्यामध्ये क्लास 1 झालात, मध्ये एंट्री केली कुठल्याही मार्गाने, म्हणजे तुम्ही सिव्हिल, उद्या ह्या कंपनीचे CMD बनता मित्रांनो. आणि ह्या कंपनीचा CMD झाला मित्रांनो, यू आर गोइंग टू हँडल 1 लाख करोड, 2 लाख करोड, 3 लाख करोड अशी अमाऊंट तुम्ही हँडल करता. तर तुम्हाला जाणवते ही ऑपॉर्च्युनिटी छोटी वाटते का तुम्हाला मित्रांनो? एवढं मोठं साम्राज्य हे आपलं तुम्हाला लोकांना माहिती व्हावं म्हणून सांगणार. तर तुम्ही फक्त एंट्री करण्याचा प्रयत्न करा आणि एकदा एंट्री झाली, छोटी का एंट्री असेना, मेहनत करत चालायचं. आज जर ह्या कंपनीमध्ये तुम्ही क्लास 1 झाला, तर उद्या तुमचं डेव्हलप होतं, होतं, होतं. उद्या तुम्ही रिटायरमेंटला ॲटलीस्ट तुम्ही 50,000 कोटी तरी टर्न, कुठलाही व्यक्ती 50,000, 60,000 कोटीचा टर्नओव्हर हँडल करतो मित्रांनो. एवढी मोठी पॉवर आहे. तर दीज आर द काइंड ऑफ गुड थिंग्स हे आहे. याच्यामध्ये मित्रांनो टिपिकल रिक्वायरमेंट तुम्हाला जी आहे, यू मस्ट बी ग्रॅज्युएट. तुम्हाला जर एक्स्ट्रा अनुभव असेल तर वेल अँड गुड. तुम्ही रेल्वेमध्ये हे करायचं तुम्हाला एवढं काही स्पेसिफिक गरज नाही. पण तुम्ही जर बीटेक असाल आणि तुमच्याकडं इफ युअर इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड आहे, तर मित्रांनो गेट सुद्धा तयारी करून ठेवा. तुम्हाला याचा उपयोग UPSCलाही होतो, पण उद्या तुम्हाला बॅकअप प्लॅनमध्ये गेट सुद्धा रेडी करून ठेवा. ओके. 21 to 30 आणि कॅटेगरीमध्ये असेल तर 5 वर्ष 3 वर्षाचं तुम्हाला रिलॅक्सेशन राहतं. इफ यू आर अ ग्रॅज्युएट असाल इंजिनिअरिंगमध्ये गेट तुम्हाला मी बोललोय. बाकी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही कुठेही ग्रॅज्युएशन करा, चांगले मार्क मिळवा. आणि मला तुम्हाला सांगायचंय, सगळ्या मित्रांनी एक लक्षपूर्वक ऐका. तुम्ही आता एज्युकेशन घेताय तर साइड बाय साइड काही वेबसाईट आहेत. लिहून घ्या, www.edx. www.edx आहे आणि नंतर www.coursera. COURSCERA. मित्रांनो, ह्या वेबसाईटवरती हार्वर्ड युनिव्हर्सिटी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी फ्री कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत मित्रांनो. ते करा. कोणाकडे जर आई वडील मदत करू शकत असतील तर $100 जर तुमच्याकडे, $100 म्हणजे किती, 8,000 9,000 रुपये जर तुम्ही केलं तर तुम्हाला सर्टिफिकेट हार्वर्ड कडनं भेटतात. मित्रांनो, किती छोटी गोष्ट आहे, बरोबर? पण तुमच्याकडे हार्वर्डची डिग्री येते, सर्टिफिकेट कोर्स येतो. छान आहे की नाही? आहे की नाही? तर ते करा मित्रा. आणि उद्या त्याचा उपयोग तुमच्या मध्ये करा. जसं आता फॉर एक्झाम्पल कोणी मित्र आहे, तर तुम्ही एखादा ते कोणाला जॉबचं पाहिजे असेल, त्याला कॉम्प्युटर, तर तुम्ही कॉम्प्युटर कोर्सचा एक सर्टिफिकेट कोर्स मिळवा. हार्वर्डमधनं, कॅम्ब्रिजमधनं, कोलंबियामधनं. एखादा मित्र क्लिनिकल सायकॉलॉजी क्लिनिकल कोर्स केलाय, तर तुम्ही बिहेवियरल सायन्समध्ये किंवा क्लिनिकल सब्जेक्टमध्ये एक सर्टिफिकेट करा. कोणी आता UPSC करायचं असेल कोणाला, तर त्याने जर BA केलं असेल तर त्यानं ह्युमन राईट्स कोर्स करा. कोणी मित्र जर सोशल मीडियामध्ये, तर असं काही करा की तुमचा इंटरव्ह्यूमध्ये जो CV असेल तो तुमचा स्ट्रॉंग बनला पाहिजे. हे तुम्हाला कोणी कोर्स सांगणार नाही, हे तुम्हाला कोणीही क्लासवाले सांगणार नाही. हे कोर्स करण्याचा उद्देश काय, तुमचं नॉलेज वाढेल, तुमच्या बायोडाटामध्ये त्याचे ऍडिशन होईल, तुमच्या बायोडाटाची व्हॅल्यू वाढेल. बरोबर मित्रांनो? ओके. पटते का तुम्हाला? हे ॲडिशन होईल. आणि सर्वात महत्त्वाचं जातं, तुम्ही जेव्हा हायर लेव्हलला जाता, तर तुम्हाला ह्या गोष्टीचा मध्ये फायदा होतो. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही यू यू गो फॉर द इंटरव्ह्यू फॉर द जॉब, तर याचा सुद्धा खूप फायदा होतो. आणि तुम्हाला ते बोलता का. आणि मित्रांनो, सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतो, इंग्लिशमध्ये बोलण्याची प्रॅक्टिस करा, कम्युनिकेशन वाढवा, इंटरव्ह्यू जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. डोंट वेट फॉर युअर इंटरव्ह्यू कॉल. ते आजपासनं तयारी करा. ओके मित्रांनो?
आता एक मी 2 मिनिटात हे करतो. अपियर फॉर मी जस्ट एक 2-4 मिनिटामध्ये संपवतो आज. गेट बेस अपियर फॉर गेट हे आहे. खाली बघा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची वेबसाईट आहे. तुम्ही स्कोर घेऊन करू शकता. नंतर तुम्हाला मित्रांनो लिहून घ्या हे. अ, अ, अजिंक्य ही ही जी हे आहे ना पीपीटी, नंतर तुमच्या वेबसाईटवर टाकून द्या जिथून मित्रांना भेटू शकेल. ओके. मी तुम्हाला पाठवून दिला अजिंक्य. मित्रांनो बघा ह्या पीएसयूच्या ज्या व्हॅकन्सी येतात कुठं कुठे येतात बघा. PSU.Shine, जॉब चार्ट, सरकारी जॉब फाईन .com, PSU कनेक्ट freshworlds.com हे लिहून घ्या मित्रांनो. ज्याला कोणाला गरज आहे त्याला ते पाठवून द्या. ओके. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मी आता एक छोटंसं एक समअप करतोय कारण आपलं आता रेल्वेचं जे तुम्हाला मला वाटतं एखाद्या ऑफिसरपेक्षा तुम्हाला जास्त नॉलेज असेल रेल्वे बाबतीत. एखाद्या ऑफिसरला पीएसयूचं नॉलेज ना सांग म्हटलं काही कळणार नाही, पण तुम्हाला मित्रांनो 3 सेशन मध्ये माझ्यापेक्षा जास्त नॉलेज असं वाटतं मला. तर एक शेवटी एक सांगताना आपल्या भारतामध्ये अराउंड 400 रेल्वेचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आणि त्याच्यामध्ये 7 ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ह्या व्हेरी 5 स्टार टाईपच्या ट्रेनिंग सेशन इन्स्टिट्यूट असतात. खूप सुंदर. तुम्हाला एक सांगतो ही भारतातली रेल्वेची सर्वात मोठी संस्था आहे जिथं रेल्वेचे ऑफिसरचे ट्रेनिंग होते. हे तुम्ही बघाल ट्रेनिंगचं जे बिल्डिंग आहे. सयाजीराव गायकवाड बडोद्याचे जे राजे होते त्यांनी त्यांचा बंगला रेल्वेला दिला होता. भेट दिली की रेल्वेच्या ऑफिसरच्या ट्रेनिंगसाठी. हे बघा हा बंगला आहे. यालाच आपण नॅशनल अकॅडमी ऑफ इंडियन रेल्वे म्हणतो. मी इथं ट्रेनिंग घेतलेली आहे मित्रांनो. खूप अभिमान वाटतो. तुम्ही सुद्धा तिथे जा, ट्रेनिंग घ्या, भारताचे एक मोठे अधिकारी बना. मला खूप आवडेल. हे माझं पहिलं दैवत होतं आहे असं मी म्हणेन. ओके. मी जास्ती बोलत नाही, वेळ जाईल कमी आहे. तर सगळ्या रेल्वे ऑफिसरची ट्रेनिंग इथं होते मित्रांनो. हे इरिसेन आहे. सिव्हिल इंजिनिअरची ट्रेनिंग ह्या पुण्या इथं इरिसेनला होते. आपल्या जे पुण्यामध्ये जे राहतात त्यांना ही माहिती असेल. ओके. जे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे त्या मित्रांची ऑफिसरची ट्रेनिंग नाशिकला होते. त्याला इरिन म्हणतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर. जी मित्र कंपनी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर त्यांची ट्रेनिंग ही जमालपूरला होते. मित्रांनो हे ब्रिटिशांनी बनवलेलं पहिलं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन द रेल्वेज आहे. त्या काळी रेल्वे इंजिनियर नव्हते. त्यांनी हे जे बनलं होतं हे 1875च्या नंतरच्या आसपासचं कॉलेज आहे मित्रांनो. ही तीच बिल्डिंग आहे. त्याला ही दगडाची बिल्डिंग आहे, लाल कलर केलेला आहे. बरं वाटतं, मजा वाटते. येस. कमिंग टू द पॉइंट, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे सिकंदराबादला आहे. बेनिफिट पर्क्स हे तुम्हाला मी बोललेलो आहे. थँक्यू. आज आपला हा अध्याय रेल्वेचा संपलेला आहे. आता आपण काही क्वेश्चन असतील तुमचे, एक 5 ते 10 मिनिटं क्वेश्चन घेऊया. काही तुमचे डाऊट असेल, कारण मला गॅरंटी असते की क्वेश्चन आन्सर मध्ये बरेचसे काही डाऊट क्लिअर होतात मित्रांचे. जे कोणी विचारतं त्याचे सुद्धा. तर आय विल टेक मी स्टॉप शेअर करतो आणि आय विल टेक चार्ट मधनं क्वेश्चन बघतो मी काही मित्रांचे काही क्वेश्चन आहेत का. हा. पहिला प्रश्न आहे प्रगतीचा. सर ग्रुप डी RRB ची 25 ची एक्झाम कधी आहे? मला माहिती नाही प्रगती. आता आल्यानंतर तुम्ही बघत राहा. पण लवकरच दरवर्षी एक्झाम होत राहतात. तुम्ही चेक करत चला. ओके मित्रांनो. सोहेल बेस्ट बुक फॉर द SBI एक्झाम IBPS. मित्रांनो आर्यन पब्लिकेशन बघा, टाटाचे बघा, यांचे पब्लिकेशन चे बुक हे बघा. कारण कसं कोणतं बुक छान आहे हे मी सांगू शकत नाही, पण पब्लिकेशन मी नक्कीच सांगू शकतो. टाटा मॅग्रो हिल, आर्यन पब्लिकेशन इज द गुड. मिस्ट्री सांगते RRB साठी मेन सब्जेक्ट कोणते आहेत. RRB मध्ये मित्रांनो लक्षात घ्या, रिझनिंग, अरिथमेटिक, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी हे सगळे मेन आहे. पण RRB मध्ये नॉर्मली सगळे सब्जेक्ट वरती क्वेश्चन विचारतात. जसं बँकिंग मध्ये अरिथमेटिक, मॅथमॅटिक्स, रिझनिंग याच्यावर खूप भर असतो. इथे GK वरती, एक्झाम वरती भर असतो. मिहीर चा प्रश्न आहे की नवरत्नामध्ये कंपन्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत, तर त्यांची एक्झाम डिफरंट असते. मित्रांनो नवरत्न ज्या कंपन्या आहेत, ज्या 300 कंपन्या आहेत, नवरत्न, महारत्न, मिनिरत्न, त्यांना स्वतःची वेगळी ऑटोनॉमी असते. तर त्या वेगळ्या कंडक्ट एक्झाम करतात काही, किंवा काही गेटच्या स्कोरवरती त्यांना एंट्री देतात. ओके मित्रांनो. आणि ते त्या स्कोरवरती दे कंडक्ट द इंटरव्ह्यू ॲज वेल एज द ग्रुप डिस्कशन इज वन ऑफ द थिंग. तुम्हाला एक 5-6-10 मुलांमध्ये बसवतो, एक टॉपिक देतो अँड डिस्कस इट. तर हाऊ यू टॉक, हाऊ यू पुट अप युअर व्ह्यूज, हाऊ यू ब्रेक द अदर पीपल
डिस्कशन अँड पुट युअर पॉइंट व्हेरी स्ट्रॉंगली. इट शोज युअर लिडरशिप. ह्या बेसिसवरती त्यांची इंटरव्ह्यू होतात. ओके. भोसले. विनया पीएसयू मध्ये मुलींना, आजकाल मुलींना सगळीकडे प्राधान्य आहे बेटा. फक्त आता प्रूव्ह करायचं तुम्हाला. ओके. आरआरबी फॉर्म भरले पण प्रिंट नाही काढली आणि पीडीएफ पण काही. काजल मला काही सांगता येत नाही, ते टेक्निकल यू हॅव टू सी. सोनाली पीएसयूच्या काही एक्झाम 12th लेवल असतात का किंवा बीकॉम? सोनाली 12वीच्या लेवलवर परीक्षा असतात, बीकॉमच्या ग्रॅज्युएशन लेवलला असतात. जस्ट सर्च आउट नोटिफिकेशन, त्याच्या इलिजिबिलिटीनुसार यू कॅन अप्लाय बेटा. दुर्गेश, आरआरबी एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएटची एक्झाम कोणत्या डेटला आहे? दुर्गेश माहिती नाही. तू विचारून घे, प्रयत्न, बट यू गो ऑन सर्च. आणि मित्रांनो, जे तुम्ही तयारी करतात दररोज, तुम्ही 10-20 मिनिटं ऑनलाईन एक्झाम, कुठे व्हॅकन्सी येतात, काय आहे, त्याच्यानुसार तुमचा बायोडाटा, त्याचं अप्लिकेशन फिलअप करा प्लीज. रोज तुम्ही 10 मिनिटं. मित्रांनो, मोबाईलवरती फालतू रील बघण्यापेक्षा आपल्याला रोज किती वेबसाईट बघायचे आहेत? 10. ते लक्षात ठेवा आणि ते बघत राहायचं कुठं कुठं आली. आणि मित्रांनो, तुमचा बायोडाटा स्ट्रॉंगली बनवा. तुमचा बायोडाटा प्रत्येक पोस्टनुसार वेगवेगळ्या, त्याच्यानुसार तुमचा बायोडाटा चेंज होतो मित्रांनो. ओके. त्यानुसार तयारी करा. तुम्ही जसं जसं तयारी अप्लाय कराल, मेहनत कराल, यू आर गोइंग टू अंडरस्टँड की कुठं चुका होतात, कुठं काय काय होतात. काजल वेबसाईट, मित्र आम्ही आता वेबसाईटची नावं सांगितली होती मी तरी तुम्हाला. तुम्ही वेबसाईट याच्यावर तुम्ही जाऊ शकता. ओके. मी आता पीपीटी पाठवली आहे, ती पीपीटी तुम्हाला भेटून जाईल अजिंक्यकडनं. एससीसी मध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात? साक्षी बेटा, एक लक्षात घ्या, तुम्हाला मी जसं म्हटलं, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, याचे एनसीईआरटी बुक्स वाचा. नंतर त्याचे बुक, त्याचे आर्यन पब्लिकेशन, टाटाचे पुस्तकं, त्याचे स्टडी करून त्याच्या नोट्स बनवा. याच्यावर क्वेश्चन येतात आणि मॅक्झिमम क्वेश्चन बँक सॉल्व्ह करा. ओके. याच्याशिवाय काही शिक्षण मंत्र नाहीये बेटा. 12 नंतर डेका येता येते का? हा, परीक्षा देता येते 12 नंतर सुद्धा, 10वी नंतरही देतात काही ठिकाणी. अतुल, इफ वी अँड अवर फ्रेंड्स आर बिगिनर इन ग्रुप डिस्कशन, हाऊ कॅन वी स्टार्ट प्रॅक्टिसिंग इट? कुड यू प्लीज गाईड अस? अतुल, लक्षात घ्या, तुम्ही 10 मुलांमध्ये कसे कमेंट करता, दुसऱ्यावरती शिव्या देता किंवा रागवता, बोलता, फक्त त्याला चांगल्या पद्धतीने, चांगल्या लँग्वेजमध्ये बोललं की त्याला ग्रुप डिस्कशन म्हणतात. ओके. आता एखादा फॉर एक्झाम्पल ग्रुप डिस्कशन मध्ये आपण म्हटलं, अरे हा पोरगा छान आहे किंवा हे खूप छान आहे. आता ते छान आहे का वाईट नाही, याच्यामुळे आपण किती शिवाय देतो, वाईट वाईट बोलतो, काहीतरी घाण बोलतो, काहीतरी करतो. यालाच एक चांगल्या भाषेमध्ये तुम्ही त्याला बोलता, पुटअप करता, दॅट इज कॉल्ड द ग्रुप डिस्कशन. ओके. अतुल, याला सरळ भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केला. क्वेश्चन फ्रॉम लास्ट सेक्शन, स्टेशन मास्टर, आर ऑल ग्रुप सी पोस्ट, विच पोस्ट विल हॅव द हायस्ट चान्स ऑफ गेटिंग प्रमोशन इन ग्रुप बी? प्रमोशन चान्सेस सगळ्याच याच्यामध्ये आहेत, पण स्पेशली कमर्शियल अँड ट्रॅफिक मध्ये जास्ती आहे. यूपीएससीचे पान लेक्चर कधी होईल? करीना बेटा, मी यूपीएससी लेक्चर घेतले आहेत. तुम्हाला काही असतील डाऊट, यू कॅन आस्क इन द मेल ऑर यू कॅन आस्क हिअर ऑल्सो. काही क्वेश्चन असतील तुम्ही, आणि माझे यूपीएससी 3 सेशन खूप मोठे झाले, तर यूपीएससी 3 सेशनची व्हिडिओ तुम्ही करिअर कट्ट्यावरती प्लीज बघा. पीपीटी पाठवून देईल, अजिंक्य पाठवून देईल. सर, ईडीज अँड सेकंड वन कोणती वेबसाईट आहे? ईडीएस अँड कोर्सिरा बेटा. मी इथं पाठवून देतो. ईडी, ईडीज नाहीये, ते ईडीएक्स आहे. आणि www.course-ira खूप छान आहेत, तुम्ही ते एकदा बघून घ्या. ओके. आणि खूप आहेत बाकी आणखीन. एक आरआरबीच्या याच्यामध्ये शारीरिक, लक्षात घे सगळ्या मित्रांनो, तुम्हाला परीक्षा अगोदर पास व्हावं लागते, नंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन, जर मेडिकल बरोबर नाही तर तुम्ही कट होता. त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही बेसिकली तुमचं आय फिजिकल डिसऑबिलिटी होणे, आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, कलर ब्लाइंडनेस होणे. कलर ब्लाइंडनेस रेल्वेमध्ये सगळ्यात निगेटिव्ह घेतले जाते. ओके. ग्रुप डी आरआरबीची 25 ची एक्झाम कधी होईल? ओके. मॅथ, रिजनिंग, सायन्स. ओके.
बेस्ट बुक कोणते आहे? तर मी तुम्हाला आर्यन पब्लिकेशन सांगितले आर-आर-बी साठी. पण एन-सी-आर-टी हे करा आणि तुम्हाला काही स्पेसिफिक क्वेशन असेल तर तुम्ही मला मेलवर विचारू शकता. आणि काय होतं, तुम्ही काही पुस्तकांचे स्पेसिफिक नाव सांगू शकत नाही मित्रांनो, कारण इट इज अ पब्लिक डोमेनवरती मी बोलतो, तेव्हा मला ओपनली बोलता येत नाही मित्रांनो. स्टडीइंग द क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड बट इट इज टेकिंग लार्ज अमाउंट ऑफ टाईम टू सॉल्व्ह. मिहीर एक लक्षात घ्या, तुम्हाला हे सॉल्व्ह करण्यामध्ये तुमची एक्सपर्टाईज बनते. त्याच्यामुळे तुम्हाला करा, जेवढं तुम्हाला वेळ आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा आणि सिलेक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर. काही प्रश्न असेल यू कॅन आस्क इन द मेल. 12वी मध्ये पोलीस भरती सारखी काही शारीरिक प्रक्रिया आहे. डेफिनेटली सोनाली, आरपीएफच्या परीक्षा होतात. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या वेगवेगळ्या नोटिफिकेशन आरआरबी कडनं येतात. सोल्जर, कॉन्स्टेबल, पी-एस-आय, एस-आय. तर त्याच्या सुद्धा तयारी करा. आरआरबीचे एस-आय, सब इन्स्पेक्टर ह्या पोस्ट आरआरबी मधनं भरतात. आरआरसी मधनं ग्रुप डी येतात कॉन्स्टेबल भरण्यासाठी. तर इट इज ऑल्सो वन ऑफ द गुड थिंग. फर्स्ट इयरची एक्झाम पॅटर्न सांगता येईल का? बीटेक फर्स्ट इयर नाही. मला काही सांगता येणार नाही सॅमसंग. Mihir, from your point of view, would we suggest some course for the competitive in Coursera? तुम्ही कॉम्पिटेटिव्ह याच्यामध्ये बेटा मी जसं सांगितलं तुमच्या अकॉर्डिंग टू युअर अकॉर्डिंग टू युअर अकॉर्डिंग टू द युअर जे ग्रॅज्युएशन आहे आणि तुम्हाला जी इच्छा आहे किंवा मला झालं नाही तर मला दुसरं कुठे जॉब करावं लागेल, त्यानुसार तुम्ही कम्प्युटर करा किंवा मेडिकलचे कोर्स करा छोटेसे किंवा काही ॲज यू लाईक. तर मित्रांनो, आपले प्रश्न बऱ्यापैकी संपलेले आहेत. अं, तनुजाचा एक शेवटचा क्वेश्चन घेतो आणि संपवू इथे. रेल्वे एक्झामची तयारी करताना कोणत्या सब्जेक्टला महत्व आहे? मित्रांनो, सगळ्या परीक्षे सगळ्या गोष्टींना तुम्हाला व्हॅल्यू द्यावी लागते. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, करंट अफेअर आणि सगळ्यांना इक्वल वेटेज द्या मित्रांनो. तुम्ही खाली जे तुम्हाला येत नाही तो सोडा. जसं तुम्हाला एखादा अरिथमेटिकचे क्वेश्चन येत नाही, जे काही येत नसतील तर ते सोडू शकता. पण बाकीचे येतात पण तुम्ही दुर्लक्ष करता ते नका करू. माझं हंबल सजेशन असेल की सगळ्या याच्यामध्ये इक्वली वेटेज सगळ्या एक्झामला द्या. मेहनत करा, मायक्रो नोट्स द्या, बनवा आणि तयारी पुन्हा पुन्हा करा. मित्रांना भेटा, बोलत राहा आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. थँक ऑल ऑफ यू. थँक अजिंक्य, थँक मित्रांनो. पुढच्या वेळेस आपण भेटूया विथ ऑल न्यू सब्जेक्ट. थँक